तर मित्रांनो आलेलो आहे मी आता मुजबाईच्या मंदिरात. तर आमचं नेहमीचं आमचं मित्र आम्हाला भेटलेलं आहे. इकडे साक्षी आहे, काका आहेत, डिके साहेब आहेत. चला तर आता दर्शन घेऊया. साक्षीला तर साक्षी आहे आणि निधी आहे. हे निधी ब्लॉगर आहे आमची. तर आपला निधी ब्लॉग्स, निधी देशेकर ब्लॉग्स. तर आपली नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी मुलबाई, तिथं आता मी दर्शन घेतो. तू घेतोय की? आणि आईची सेवा करते साक्षी. सकाळी 7 वाजल्यापासून ती सेवा करत आहे आणि काल रांगोळ्या पण काढत होती. नमस्कार. कधी आलीस? बाबा काय पाय भरली का? मला दर्शन झालेलं आहे इकडं. चला आता बाहेर बघूया आपण काय आहे. हे पाहुणे आलेले आहेत इकडं. तर मित्रांनो गटपात झालेला आमचा बोला. वाघ आहे वाघ आमचा. काय घेतात हा टप फाईट. आपल्याला कोणत्याशी लावायची माहिती आहे आपल्याला? ए सांगतो तुला ना. आणि व मुजबा देवी आई आमच्या कांगारोला आणि सुंदरला पावलेले. तर बघा. तर इकडे मिनेश आहे. मिनेश काय बोलतो भाई? एक नंबर बाईला सजवल्यानं तुम्ही, भारी वाटतं म्हणा. हा वारा पण भरपूर आहे त्याच्यामुळे आवाज कमी येत असेल. तुम्ही बघा एक नंबर नंदी बाई. 1681. मंजू भाई आमची इथं. आता बघू. चाराण्याच्या शेंगदाणा गावकर तुम्ही केला ना उद्या? सगळं एकदम भारी करतं माझ्यावर. राजेश मम्मी हाय. आलो आलो. काय नाही खेळलो आम्ही पण हारलो. राहून दे, आपण कधी जिंकता. आपण जिंकलेला पैठणी. पैठणी टाळ्या. ये पैठणी. सासू आणि आई. तर मित्रांनो मी आमच्या रंजिता ताईला विचारतो, ताई इकडचा क्लायमेट आणि आपल्या देवीबद्दल काय बोलू शकतो? खरंच सांगते, बोल. खूप छान क्लायमेट आहे. मला असं वाटलं खाली जेव्हा मी आली आणि एवढं गरम होत होतं, ते बोलले की वरती चल. मी आता विचार केला परत आवडे डोंगरावर जायचं परत तापाला. पण आईची सावली, खरंच ही माईची सावली आहे. इथे एवढं गारवा वाटतंय ना, तर म्हणजे पंख्याची सुद्धा गरज नाही. आणि एवढे छान लोक आहेत एकदम. म्हणजे असं सगळेजण मनापासून केले. छोटे पोरे तर बघायलाच नको, पण महिला पण खूप हौशी आहेत आणि सगळ्या मस्त मजा आली. सगळ्यांना खूप आवडलं. पण मी एकच गेम घेणार होती, त्याच्यानंतर विनर लोक नाही. पण त्यांचं मनच बरं नाही. अजून एक गेम जे तो त्यांची पण एक काढला, परत अजून एक गेम जे. आणि अशीच मज्जा केली पाहिजे. खरंच आई तुझा आशीर्वाद असू दे सगळ्यांना. जशी तुझी सावली सगळ्यांच्या आहे, सगळ्यांना आशीर्वाद असं दे. कारण की मी इथे आल्यानंतर मला कळालं की मुलं आधी इथे खेळायची, या देवीबद्दल कोणाला माहिती नव्हती. जेव्हा मला सांगितलं आईने की आम्ही आमचा काय बोलतात ना,
याला तो आपले कोयता हरवला का आम्ही बोलायचं देवीला नारळ आणील आमचा कोयता आम्हाला भेटू दे. तर जागच्या जागेत असायचा तरी यांना दिसायचं नाही. म्हणजे आईची श्रद्धा एवढी होती का तो लगेच त्यांना दिसायचा फक्त देवीला आऊचा नारळ बोलल्यावर. म्हणजे आईची श्रद्धा किती होती. आणि जी मुलं खेळायची खाली क्रिकेट ते पण बोलायचं का आमची टीम जिंकू दे, आमची टीम जिंकली तर आई तुम्हाला नारळ आणू किंवा काय ते मुलं बोलायचे. त्या श्रद्धेने आज एवढा मोठा इथे कार्यक्रम उत्सव साजरा झालाय. आणि खरोखर एवढं वरती हे लोक चालल्या निकाला. खरंच म्हणजे आईचं सत्व आहे आणि आईचा महिमा आहे की एवढ्या जंगलामध्ये मी तर विचार पण नव्हता केला. मला वाटलं खालीच कुठं असं. नंतर आणल्यानंतर बघितलं मी पण घाबरली. एवढ्या वरती एवढं छान, खूप छान. धन्यवाद सागर दादा मला इथे बोलवल्याबद्दल. आणि धन्यवाद इथले सभासद मुजबा आई देवीचे जे कोणी सभासद आहे त्यांनी मला बोलावल्याबद्दल मनापासून मी त्यांची आभारी आहे. थँक्यू सो मच. देवी मित्रमंडळ चिंद्रण यांच्या वतीने दोन्ही सेलिब्रिटी ताईंचे मनापासून स्वागत करतोय आम्ही. आणि तेवढीच अभिमानास्पद गोष्ट येत्या काही दिवसात कुमारी रश्मिता पोपेटाताई यांच्या माध्यमातून होणार आहे. त्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी उपोषणाला बसणार आहेत. ताई आमच्या या मंडळाच्या वतीने तुम्हाला अधिक सदिच्छा आहेत. तुमच्या ज्या अभिमानास्पद ही गोष्ट तुम्ही घडवणार आहात त्याला आमचा पूर्णपणे मंडळाचा पाठिंबा असणार आहे. आणि तुमच्या या कार्याला यश लावो हीच मुजबाई देवीचरणी आम्ही प्रार्थना करू. तर रश्मिता तू आता उपोषणाला बसणार आहेस त्याच्याबद्दल तू काय बोलतेस आपल्याला? काही नाही बोलू शकत. मी माझ्यासाठी ना उपोषण करत आहे. मी माझ्या भावांसाठी म्हणजे सगळे जे आपले आगरी कोली कराडी सर्व आपली मराठी माणसं आहेत त्यांच्यासाठी मी उपोषण करत आहे. याच्यामध्ये मला माझा स्वतःचा मी विचार न करता मी सगळ्यात पहिली तर मी आपल्या आगरी कोली लोकांसाठी, कारण का आपल्या आगरी कोली लोकांना मी स्वतः सांगते, माझा जर मी कंपनीत कुठल्याही कामाला गेली, मी बोललो मी गाववाली तर मला कामाला कोणीही घेत नाही. मी स्वतःच्या कंडिशन सांगते. त्याच्यामुळे मी हा उपोषणासाठी उतरत आहे. कारण का आपल्या आगरी कोली माणसात म्हणजे आपल्या दिबा पाटील साहेबांनी आपल्या समाजासाठी भरपूर काही केलेलं आहे. तर मी त्या नावासाठी नाही आपल्या सर्व माणसांसाठी आवाज वाढवत आहे. कारण का हा उपोषण म्हणजे सगळ्यात मोठी, सर्वजण बोलतात का आपला आगरी कोली समाज घाबरत आहे. घाबरायचा नाही, मी आहे तुमच्या पाठीशी. मी सर्व आपल्या आई भावांसाठी हा उपोषण करत आहे. याच्यामध्ये माझा काहीही बेनिफिट नाही. मी ऐसा नाही का मी कोणी पैसे दिला आणि मी हा उपोषण मागं घेईन. मी उपोषण अजिबात मागं घेणार आहे. मला या उपोषणामध्ये मरण आला तरी चालेल. मी आवाज वाढवतच राहीन आणि आवाज वाढवणच. ठीक आहे टीचर काय बोला, काय बोला घेणार आहे. हो खूप मस्त वाटतंय. खूपच छान प्रश्न वाटतं. कसं काय सागर पंख्याची गरज म्हणजे मग आता तू घनसोलशी इथं जेव्हा का संध्याकाळचे? हो जवळ आहे का? तुझं काढायचं का? ना माझं का ना मी आलेला तुमचा कार्यक्रम होता. सगळ्यांना सांग कोणाच्या काय चुकी होती ना सगळी भाऊ आता
तुला काय तुम्ही यांची मागितली आहे ना त्यांचं मान आरती करा आरती केली का केली मेकअप चालू आहे वाटतं. काय मेकअप चालू आहे? कुंकू लागले. ते पार्लरवाली हो. त्यांना सांगले लग्नाला या म्हणून पार्लर करायला. लग्न आहे ना आता मग सांगितलं या म्हणून. आमच्या गावातील फेमस वजीर बैलाचं आगमन झालेलं बघा. आणि आमचे सेलिब्रिटी मित्र रश्मिताताई रणजिताताई सगळं ता तर आपला बादशाह आलेला आहे वजीर. तर मक्या काय बोलता कधी सजवला हा सजवलं कधी सांग. खूप भारी वाटतं. आई मुजबादेवी नाव काढलेलं आहे छान. तर आई मुजबादेवीच्या आशीर्वादाने आहे भरपूर शर्यती मारू दे. चला भाई काय बोलता नाव काय स्वराज. चला काय नाव सम्राट. हवेली पे काय हवेली हा ए इकडे या वर्षाचे बालत आहेत का? कुठल्या कुठे तिथले राहत भाटी चिंचोली भाटी आपल्या पाट्या आपल्या इकडच्या पाट्या. बोललेली भाटीला भारी भारी. सर्जा तर मित्रांनो आमच्या वजीर बैलाला बघून वजीरची हँडल दिली एकदम. तुला आवडला का ना? हो आवडला. मग असं काय लढकत वगैरे काय केलं? श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांनी कुंडली गौरले हर विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावलाराम बाबा महाराज की जय. सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सर्व संतान की जय. मुजबा की जय. राम कृष्ण हरी. तर मुलबाईची जत्रा भरलेली इथे. भाई सुरेश काय बोलता? काय नाही देवीची पालखी आहे बरं बैल नाही. तुला कसं वाटतं आजची पालखी बघून? काय नाही चांगलं वाटतंय गावदेवी आपले मुजबादेवी मातेची पालखी. आपला नंदीला कुठं नाही याच्या आता आता उद्या बघू बोनिवली पाठी बोनिवलीला काय बोलतं भाई? एकदम भारी सजवले रे.
कुठला नाही चप्पल चप्पल पाहिजे का हे तुम्ही काय लास्ट काय हा काय घेता आता हे काय घेतलं बघू दे हा माऊली नमस्कार कामाला पश्चिम करून आले आपण हा हे क्रिशा हे ताई काय घेत नको एवढं माग सोनं माग झाले साधी डालवी घे हा नाही कसा वाटला परिसर बघ नमस्कार नमस्कार तुम्ही बरोबर सवड होले जॉगिंगची म्हणून यासाठी का बरात ना चला सब मग लागली की नाही